पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेच्या निषेधार्थ भाईंदर पश्चिमेच्या जामा मस्जिदमध्ये आज मुस्लिम बांधवांनी जुमाच्या नमाज दरम्यान हातात काळी पट्टी बांधून नमाज अदा केली आणि या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांची केलेली हत्या पाहता देशातील सर्व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। सर्वांची एकच मागणी आहे की दहशतवाद्यांना आणि दहशतवाद समर्थक पाकिस्तानला यावेळी कठोर धडा शिकवावा। देशातील मुस्लिम बांधवही या दहशतवादी घटनेने अत्यंत व्यथित झाले आहेत आणि या घटनेला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर व त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करत असल्याचं मुस्लिम बांधवांनी यावेळी सांगितलं आहे। जो परवा आतंकी हमला झालाय याची पूर्ण देश निंदा करतोय आणि हा हमला म्हणजे ऍक्च्युली पाहिलं तर म्हणजे एक इन्सानियतवरती हमला आहे आणि ह्याचा जो परिणाम पूर्ण देशावरती न हो याच्यासाठी इमिडिएटली जी आहे ना कारवाई केली जाईल। म्हणजे काय आहे की जो आपला देशाचा जो माहोल आहे पूर्ण वातावरण शांतपणे राहावे। माझं सरकारशी हेच निवेदन आहे आणि विनंती आहे की जे ना की कडी एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं। माझं नाव अजीम तांबुली आहे। आज भाईंदर वेस्ट जामा मस्जिद येथे आम्ही काळी फीत हाताला बांधून जे जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं जे आतंकी हमला झाला आहे त्याच्या निषेधार्थ आज मस्जिदीमध्ये शुक्रवारची नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम समाज इथं मोठ्या प्रमाणात आलेले आहे आणि त्यांनी हातावर ही काळी फीत बांधलेली आहे। त्याचा जे हल्ल्याचा आम्ही खूप निषेध करतात, विरोध करतात। में जो हमला हुआ है इसका हमें बहुत ही दुख है। चाहे वो हिंदू मरा है या वो मुसलमान मरा है, वो इंसान मरा है, इंसानियत का ये हुआ है। और मरने के अलावा वहाँ के जो लोग हैं उनकी रोटी रोजी का भी सवाल उठ गया है। जो इतने साल के बाद आज उनकी रोटी रोजी चालू हुई थी तो अभी उस पर भी ये आया है। आज इतना नुकसान हो गया तो ये आतंकवादी आ कैसे रहे, तो इसके ऊपर कड़क से कड़क निगरानी रखे, ये मेरी अपील है।